बेलपत्र शंकराला कसं अर्पण करावं? हजारो बेलपत्र व्हायची पण उपलब्ध नाही आणि वेळ सुद्धा नाही. राम राम लिहून जर एक बेलपत्र अर्पण केलं तर 100 बेलपत्र अर्पण करण्याचं पुण्यफल प्राप्त होईल. भगवान श्री सांब सदाशिव भोलानाथ हा अतिशय कृपाळू देव आहे. स्वतः विष पितो आणि या जगाला अमृत देतो. दुसऱ्याचं संकट आपल्या अंगावरती घ्यावं आधी असं कधीच कुणाला वाटत नसतं. पण साऱ्या जगाचं संकट ज्यांनी स्वतःवरती घेतलं आणि जगाचं संकट स्वतःवर घेता घेता जे नीलकंठ बनले. विष पिणं साधी गोष्ट नाही. महादेव जगत कल्याणासाठी विष पित आहेत. असे दयाळू कृपाळू महादेव, महादेवाची ही चरित्र गाथा शिव महापुराण मधले प्रसंग आपल्याला खूप काही शिकवतात. काल ओघवत्या वाणीनं मी तुम्हाला शिवलिंगांचे प्रकारही सांगितले. स्वयंभू शिवलिंग की जे भूगर्भातून आपोआप प्रगट झालेलं आहे, जे स्वयं आहे, नाही घडविला नाही बैसविला, या भूमिकेत जे आहे ते स्वयंभू शिवलिंग. दुसरं आहे बिंदू शिवलिंग, जे पत्रावर पेपरवरती सोन्या चांदीमध्ये छापील जे असतं, हातानं काढलेलं जे असतं ते बिंदू शिवलिंग. तिसरं आहे प्रतिष्ठित शिवलिंग, जे साधू संत देव ब्राह्मण यांनी मंत्राद्वारे ज्याच्यामध्ये प्राण ओतलेले आहेत. तुम्ही सगळेजण लक्ष देऊन ऐकताय. प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं आयुर्विद्या यशोबलम, आयुष्य, विद्या, यश आणि बल या 4 गोष्टी जीवाला प्राप्त होतात प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं. कुणी म्हणाल पाषाणाची मूर्ती पंढरपूर अथवा अजून कुठून तरी आणली आम्ही, त्याच्यासाठी मंदिर उभं केलं आणि मंदिरामध्ये ती पाषाणाची मूर्ती देव ब्राह्मणांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या मंत्राने आम्ही स्थापित केली. मग अशी स्थापन केलेली मूर्ती फल देते का? देते. एकदा का त्या देवाचं आवाहन करून प्राण ओतले की ती देवता त्या मूर्तीमध्ये, त्या आकृतीमध्ये विराजमान होत असते. याच्यासाठी तुम्हाला फार सुंदर उदाहरण सांगते मी. प्रसंग रामायणातला आहे. आणि रामायणातला प्रसंग ऐकण्या अगोदर भगवान शंकराला ज्या रामाचं भजन आवडतंय ते रामरायाचं भजन आपण काही क्षण करू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. माझी इच्छा आहे फक्त खाली बसलेल्या लोकांनी म्हणा, खाली बसलेली मंडळी, मी पुढे म्हणते तुम्ही माझ्या मागे म्हणा. हो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा. खूप छान गाताय तुम्ही, खूप छान, फार सुंदर. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 भगवान की जय। रामायणातला प्रसंग आहे, फार सुंदर, लक्ष देऊ नाही का? मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार समुद्राच्या तटावरती जाऊन पोहोचले आणि समुद्रामध्ये एक बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे लंका. तिथे रामरायाला जायचंय आणि रामरायाला रावणाचा वध करून सीता मातेची प्राप्ती करायची. रामरायाला तर सीता मातेचा पत्ता मिळालेला होता. कुठं आहे सीता? ऐका. पण आता चांगल्या कामाला, आपल्याला या धरलेल्या कामाला, हाती घेतलेल्या कामाला यश प्राप्त करून घेण्यासाठी पहिला मुद्दा नियोजन आणि दुसरी गोष्ट आशीर्वाद, या दोन गोष्टींची गरज असते. लग्नाचं काम तुम्ही हाताला धरलं तर नियोजन लागेल आणि नंतर सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद लागतील. मग रामरायानं प्लॅनिंग केलंय रावणाचा वध कसा करायचा, लंकेवर स्वारी कशी करायची. पण हे केलेले प्लॅनिंग यशस्वी व्हावं याच्यासाठी आशीर्वाद. रामराया स्वतः देव आहेत. महादेव कुणाचा आशीर्वाद घेणारे? रामदेव आहेत. पण भगवान शंकर हे महादेव आहेत. सगळ्या देवांचा देव महादेव. घर सोडल्यापासनं, अयोध्या सोडल्यापासनं जिथं जिथं रामाचा मुक्काम झालेला आहे त्या त्या ठिकाणी रामानं शिवलिंगाची स्थापना करून पुढचा प्रवेश केलेला आहे, प्रवास. रामराया समुद्राच्या तटावर पोहोचले. आता आपल्या कामाला यश प्राप्त व्हावं म्हणून रामरायानं शिवलिंगाची स्थापना करायचं ठरवलं. पण आता काम मोठं आहे, जबाबदारीचं आहे. रावण मारणं साधी गोष्ट नाही. रावणाला मारणं साधी गोष्ट नाही. का? त्यानं 33 कोटी देव बंदीशाळेत टाकली होती. तो रावण तर बलवान होताच, पण त्याचं सैन्यही फार बलवान होतं. सैन्य सोडा, त्याचं स्वतःचं मनुष्यबळ एवढं मोठं होतं. एकट्या रावणाला 80,000 पत्न्या आणि रावण स्वतः, त्याला 10 तोंड आणि 20 भुजा होत्या. 10 तोंडाचा 20 भुजांचा राजा रावण. कथेत एका छोट्या पोरानं प्रश्न केला, म्हणे दीदी रावणाला 10 तोंड आणि 20 भुजा होत्या, नेमका झोपत कसा होता? म्हटलं काय पडलंय आपल्याला? नाही म्हणे, त्याला जर झोपायचं असेल तर असा खड्डा खांदून डोके त्याच्या टाकावे लागतील, मग झोपावं लागत असेल. प्रचंड सामर्थ्य रावणामध्ये. 20 भुजा, त्याला 80,000 पत्न्या. मंदोदरी सारखी त्याची एक पत्नी, महान पतिव्रता. एकट्या रावणाला 1 लाख मुलं होती आणि 1.25 लाख नातू होते. बेरीज घरी गेल्यानंतर करा. आणि त्याची मुलं एकाहून एक बळी, एकाहून चढ एक. अक्षय असा आहे की त्याच्या ताकदीचा क्षयच होऊ शकत नाही. इंद्रजित असा आहे, त्या इंद्रजिताला वरदान आहे. इंद्रजिताला अशा पुरुषाच्या हातानं मरण आहे की ज्या पुरुषानं 14 वर्ष अन्न खाल्लेलं नाही, ज्यानं 14 वर्ष झोपलेलं नाही आणि जो 14 वर्ष स्त्रीचं तोंड पाहिलेलं नाही, त्याच्या हातानं इंद्रजित मरल. ही काय साधी गोष्ट वाटते काय? 14 वर्ष अन्नच न खाता माणसं जिवंत राहतील का? 14 वर्ष न झोपता आपण जिवंत राहू का?
8 दिवस जर सप्ताहात झोप नाही भेटली तर माणसं पागल झाल्यासारखी होतात, काही सुचत नाही. आमच्या माता मावल्या रात्री कीर्तन, दिवसा कथा आणि सकाळी भाकरी करता करता, जेवण करता करता, आणि कथेत तर समाधीच लागली म्हणून समजा. 8 दिवस आपल्याला झोप नाही भेटली तर कसं तरी होतंय. 14 वर्ष न झोपता ही गोष्ट साधी नाहीये. 14 वर्ष अन्न खायचं नाही, 14 वर्ष झोपायचं नाही, आणि 14 वर्ष ज्यानं स्त्रीचं तोंड पाहिलं नाही, ही गोष्ट थोडीशी अटपटी वाटते. स्त्रीचं तोंड 14 वर्ष पाहिलं नाही असा एकच आहे, रामाचे भाऊ लक्ष्मण दादा. आणि खरंच लक्ष्मणजीनं 14 वर्ष स्त्रीचं तोंडच पाहिलं नाही. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा, ज्यावेळेला सीता मातेची चोरी झाली, राम लक्ष्मण ऋषमुख पर्वतावरती गेले आणि सुग्रीवानं सीतेचे अलंकार दाखवले. सीतामाईचे अलंकार पाहिले, राम रडू लागले, कारण रामाने ओळखले ते अलंकार. लक्ष्मणा, पहा माझ्या सीतेचे अलंकार. ही तिच्या विनीतली फुले, ही तिच्या विनीतली फुले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले. पहा लक्ष्मणा, ही माझ्या जानकीचे अलंकार आहेत. लक्ष्मणजी म्हणतात, दादा हात जोडतो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या, मी याच्यातला एकही अलंकार ओळखू शकत नाही. म्हणे का भैया, मैंने जब भी देखा भाभी के चरणों को ही देखा. दादा मी जेव्हा कधी पाहिलं वहिनीकडे, फक्त त्यांचे चरण पाहिले, वहिनीच्या मुखाकडे मी पाहिलेलं नाही आजपर्यंत. काय तयारी आहे नडेगाव, माणसं रस्त्यानं चालताना नीट चालत नाहीत, इकडं पहा तिकडं पहा इकडं पहा, गपकन खड्ड्यात पडतात, तरी पण इकडं तिकडं पाहायचं बंद. एक कार्ट रस्त्याने नीट चालतच नव्हतं, इकडं पहा तिकडं पहा. म्हटलं अरे पप्या पडशील थोबाडावर, जरा सरळ पाहून चालत जातो. म्हटलं दीदी सवयच लागली, काय करू आता. म्हटलं पडशील एखाद्या वेळेला खड्ड्यात जाशील, इकडं तिकडं पाहायचं ना, आता समोरचा खड्डाच नाही पाहिलं, गपकन गेलो खड्डा. असं मोटरसायकलवरनं घसडलो 2 किलोमीटर फर, आणि समोर मीच उभी होते. म्हटलं पप्या फुटलं ग थोबाड आता तुझं, तुला सांगत होते जरा सरळ पाहून चाल. नाही म्हणे थोडं खर्चटलंय. म्हटलं गुडघ्याची वाटी कुठे, म्हटलं 2 किलोमीटर पाठीमागच पडले. रस्त्यानं माणसं नीट चालत नाही. 14 वर्ष स्त्रीचं तोंड न पाहणं ही गोष्ट साधी नाही. आणि असं व्रत ज्यानं पूर्ण केलंय त्याच्या हातनं इंद्रजित मरणार. म्हणजे इंद्रजित किती ताकदीचा असेल. इंद्राला ज्यानं जिंकलंय तो इंद्रजित, रावणाचा मुलगा. ज्याच्या बलाचा क्षय होऊ शकत नाही तो अक्षय, रावणाचा मुलगा. अहिरावण, महिरावण असे प्रचंड प्रचंड योद्धे ज्याच्याकडे आहेत. आणि ज्यानं 33 कोटी देवांना बंदीशाळेत टाकलं, नवग्रहाच्या पायऱ्या केल्या, असा रावण मारणं सोपी गोष्ट नाहीये. रोज रावण ऐकून ऐकून आपल्याला त्याची महत्वच राहिलं नाही, किंमतच लागणार रावणाची आपल्याला. आता उगी आपण रावण म्हणतो आणि खरंच रावण समोर असता तर, अरे रावणा म्हटले असते का आपण, रावण महाराज तब्येत बरी आहे का तुमची, असं बोललो असतो आपण त्यांना. रावण मारणं सोपी गोष्ट नाहीये, खूप मोठं दिव्य करायचं राघवाला. म्हणून रामरायानं रावणाचे गुरु कोण, भगवान शंकर. आपलं आराध्य भगवान शंकर. म्हणून भगवान शंकराची प्राण प्रतिष्ठा करायची ठरवली. पण आता कैलासावरन आत्मलिंग आणायला लावू. कोण जाईल आत्मलिंग आणायला? हनुमंतराया तयार. हनुमंतरायासारखा भक्तच नाही. हनुमंतरायाच्या तोंडात नाही शब्द नाहीच आहे. हनुमंतराया हे जमल का? हो. हनुमंतराया काम अवघड आहे, देवा तुमच्या आशीर्वादानं सगळं सोपं आहे. निष्ठावंत माणसांच्या जीवनामध्ये अडचणी कधी येत नसतात, आणि ज्यांच्या अंतःकरणात निष्ठा नसते त्यांच्या जीवनातल्या अडचणी कधी संपत नसतात.
ते कायम अडचणीतच असतात. हनुमंतराय असे निष्ठावंत आहेत, कोणत्याही कामात हो तत्पर, सेवेचे ठाई तत्पर. हनुमंतराया त्यांची बैठक पाहिली का, एक गुडगा खाली आणि एक वर, तयारच आहेत. काम सांगितलं पळाले. हनुमंतराया म्हणतात, देवा काळजी करू नका, मी घेऊन येतो आत्मलिंग कैलासावरनं. हनुमंतराया कैलासावरनं आत्मलिंग आणायला गेले, पण थोडा उशीर झाला त्यांना. इकडे पूजा करण्यासाठी, प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी काही ब्राह्मण देवता रामरायानं बोलावल्या होत्या. ब्राह्मण देवता घाई करायला लागले, कारण मुहूर्ताचं फार महत्व असतं. पूजेला मुहूर्त, लग्नाला मुहूर्त, वास्तुशांतीचं मुहूर्त, दशक्रिया, अग्निदहन, या सगळ्या गोष्टीची वेळ ठरलेली असते. मुहूर्ताला हिंदू धर्मामध्ये फार महत्व आहे. लग्न हे मुहूर्तावरच लागावं बरं. आपल्याला मुहूर्ताचं महत्व नाही राहिलं म्हणून आपल्या जीवनात अडचणी येतात, पण लग्न हे मुहूर्तावरतीच लागलं पाहिजे. रामरायाचं लग्न काही क्षणाचा मुहूर्त टळून लागलं तर रामाच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास आला. आपले कितीतरी तास उशिरा लागतात, आपला तर कार्यक्रमच आहे. आपले कितीतरी तास उशिरा लागतात, मुहूर्ताचं महत्व राहिलं नाही. आणि मग एकदा का जीवनात वनवास चालू झाला, मग म्हणतो काय चुकलं असेल आमचं, काय चुकलं असेल, असं का बरं झालं, असं का बरं झालं. आपल्या चूक आपण लक्षात घेत नाही, आपण कोणाच्या तरी डोक्यावरती, माथ्यावरती ती चूक लादत असतो. मुहूर्त टळू देऊ नका राघव. तुम्हाला शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची ना, तर मुहूर्तावरती करा. हनुमंतराया किती वेळ लागेल, देवा अजून बराच वेळ आहे. आणि ब्राह्मण देवता घाई करू लागले. मग शेवटी वाळूचंच शिवलिंग केलं समुद्राच्या काठावरती, आणि ते वाळूचं शिवलिंग बनवून त्याच्यामध्ये प्राण ओतले. शिवलिंगाची स्थापना झाली. शिवलिंगाची स्थापना झाली, सगळा विधी आटोपला, दक्षिणा दिली, ब्राह्मण देवता निघून गेले. आणि मग हनुमंतराया आले. जय श्रीराम. हनुमंता आलास बाळा? हो देवा, शिवलिंग घेऊन आलोय, आत्मलिंग. हनुमंतराया, पण तुम्हाला उशीर झाल्यामुळे मुहूर्त टळू लागला होता, वाळूचं शिवलिंग बनवून प्राणप्रतिष्ठा केली. नाही नाही म्हणे देवा, वाळूचं शिवलिंग हे आत्मलिंग आहे शंकराचं, याची स्थापना करा. हनुमंता आता वाळूचं शिवलिंग करून प्राणप्रतिष्ठा केली. नाही नाही देवा, याची स्थापना करा. हनुमंतरायाला कसं सांगू? रामरायानं सांगितलं, हनुमंता एक काम कर, तू स्वतः जा, वाळूचं शिवलिंग बाजूला सारून टाक आणि हे आत्मलिंग नेऊन बसव. हनुमंतराया म्हटले, सोपं आहे, वाळूचं शिवलिंग ढकलून द्यायला लागतंच काय. आत्मलिंग घेऊन हनुमानजी आले, बाजूला ठेवलं आणि शिवलिंग जे होतं ना वाळूचं, ते शिवलिंग बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्या शिवलिंगामध्ये प्राण ओतल्या कारणानं ते वाळूचं शिवलिंग जागचं हललं नाही, जागेच बाजूला सरलं नाही. हनुमंतराया म्हटले, काय प्रभाव आहे, त्या शिवलिंगाला हलवतायत. अतुलित बलधामम, प्रचंड बल असणारे हनुमंतरायात स्वतःच हालायला लागले, पण शिवलिंग हलना. शिवलिंगाला बाहेर काढण्याचा, ढकलण्याचा, तोडण्याचा प्रयत्न करता शिवलिंग तुटत नाही, शिवलिंग हटत नाही. कशाचं? वाळूचं. शिवलिंग जागचं हलना. शेवटी हनुमंतरायाने विचार केला, आपल्या बलाचा प्रश्न आहे, आता आपला प्रतिष्ठेचा विषय आहे. शिवलिंग जर जागचं हललं नाही तर आपल्याला काहीच महत्व राहणार नाही. हनुमंतरायाने शेवटी शेपटीचा विळखा मारला आणि शेपटीचा विळखा मारून जोरात शिवलिंग उपटून घ्यायचं ठरवलं. शेपटीचा विळखा मारून
जोरात जे उड्डाण केलं, हनुमंतरायाची शेपटी तुटली पण शिवलिंग जागचं हल्लं नाही. प्रभू रामचंद्र भगवान की जय. शेपटी तुटली पण शिवलिंग हटलं नाही. हनुमंतरायाची शेपटी तुटली. हे ठिकाण आहे रामेश्वरम मध्ये आणि त्या ठिकाणी शेपटी तुटलेल्या हनुमंतरायाचं मंदिर आहे. त्यांना छिन्न पुच्छ हनुमान म्हणतात. आपल्यातले किती लोक रामेश्वरमला गेलेले आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29. आपल्यामधली किती लोक रामेश्वरमला गेलेली नाहीत? बरीच गर्दी आहे मग. बर, कोण कोण गेले, कोण कोण गेले नाही? किती लोकांना जायचंय? बर, आता बऱ्याच जणांनी हात वर केले. किती जणांना घरचे पाठवतील? आता हात कमी झाली पा. आता मे मध्ये बाबा भाऊ आहेत का? वाघमारे भाऊ आहेत का? मे मध्ये आपल्याला वृंदावन यात्रेचं नियोजन करायचं आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी नितीन दादा, केशव भाऊ यांच्याकडे आपली नावं, किंवा अजून मी 2 दिवस आहे, 2-3 दिवस आहे. ज्यांना वाटतंय की आम्हाला वृंदावन धाम पाहायचंय, प्रेमानंद बाबांचं दृष्टीदर्शन घ्यायचंय, वृंदावनात मथुरा, गोकुळ, बरसाणा, आग्रा, लाल किल्ला, ताजमहल हे सगळे येतात त्या भाग तिकडे गेल्यानंतर. आणि वृंदावन ही प्रेमभूमी आहे. वृंदावनात जाताना आपण उत्साहात असतो आणि येताना वृंदावन सोडू वाटत नाही. हा माझा आणि कितीतरी लोकांचा अनुभव आहे. वृंदावन मधून पायच निघत नाही. तिथं किती व्यवस्था आहे, तिथं काय आहे, त्याही पेक्षा ती प्रेमभूमी आहे, राधाकृष्णाची प्रेमभूमी. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा रासक्रीडा करत होते त्या भूमीचं महात्म्य आहे का? स्वतः भगवान शंकर गोपीचं रूप धारण करून गोपेश्वर रूपात आहे. तिथे गोपेश्वर महादेव. वृंदावनला गेलं की तिथे महादेवाचा गोपिकेसारखा शृंगार केलेला आहे, तेही दर्शन आहे. खूप अशा काही गोष्टी आहेत. देवानं कोणत्या झाडावरती वस्त्र चोरून ठेवली होती? ते कदंबाचं झाड. यमुनामाई माती कुठे खाल्ली? ती माती. आणि यमुनेच्या तटावर रमण रेती म्हणून आहे. त्या रमण रेतीमध्ये लोक कबड्डी काय, खो खो काय, सुरपारंबी काय, पाऊल काय, खूप खेळ खेळतात. म्हातारी माणसं लोळतात, तरुणी माणसं वाळू अंगावर घेतात. ते कितीही त्या वाळूमध्ये मातीमध्ये लोळा, ती माती अंगाला लागन पण अंग झटकलं की जागेवरच पडल. असं वृंदावनाचं महात्म्य. मे मध्ये जाणार आहोत. तर मी तुम्हाला सांगत होते रामेश्वरम मध्ये शेपटी तुटलेले हनुमान आहेत. आणि मग शेपटी तुटली पण शिवलिंग जागचं हल्लंच नाही. हनुमंतराया म्हटले आता काय प्रकार आहे देवा, हे असं का? हनुमंतराया, याच्यामध्ये प्राण ओतलेले आहेत, त्याला फक्त वाळूचं शिवलिंग म्हणू नका. प्राण ओतल्या कारणानं त्याच्यात परमेश्वर जागा झालेला आहे, ईश्वर जागा झालेला आहे. आणि रामानं याची स्थापना केली. हे रामाचे ईश्वर आहेत म्हणून यांचं नाव रामेश्वर असेल. आणि तुम्ही जे आत्मलिंग आणलंय ते बाजूला ठेवून द्या. ते हनुमतेश्वर म्हणून कलियुगात जगविख्यात होईल. बोला हनुमतेश्वर भगवान की जय. रामेश्वर भगवान की जय. छिन्नपुच्छ हनुमान की जय. तर प्रतिष्ठित शिवलिंग जे आहे त्याला आपण कधी साधारण समजायचं नसतं. हनुमंतरायाला सुद्धा ते जागचं हल्लं नाही. ही ताकद त्या शिवलिंगामध्ये जे प्राण ओतले त्या मंत्रांची आहे.
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. जय हो, हरी बोल, जय श्री राम, जय हो, हरी बोल. धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, बालपणी गेलास तू, बालपणी गेलास तू सूर्याला धराया, आदरली हे धरणी तरतरले आसमान, आदरली हे धरणी तरतरले आसमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला जय हो. हरी बोल. जय हो. जय हो. जय हो. हरी बोल. जय हो. वा वा, सर्व गुणजनांसाठी एकदा टाळी. फार सुंदर. तल्लिंग पूजया ज्ञानं स्वयमेव प्रवर्धते, सुवर्ण रजतादो वा पृथिव्यां स्थंडिलेपि वा. माझ्या ताई दादांनो, प्रतिष्ठित शिवलिंग त्याचं महात्म्य फार मोठं आहे. म्हणून आपल्या गावाला प्रतिष्ठित शिवलिंगाचं एखादं मंदिर असेल तर नक्कीच आपण सोमवार, नित्यपूजा, रोज एक तांब्याभर पाणी, प्रदोषचा पर्वकाळ, त्या सगळ्या गोष्टी आपण अट्टहासपूर्वक प्रयत्नपूर्वक करत जा. त्याचे खूप चांगले फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतील. शिवलिंगांचे 4 प्रकार मी तुम्हाला सांगितले. आता ऐका, गुरु शिवलिंग हे जे आहे ते गुरुच्या चरणाचं पूजन म्हणजे शिवलिंगाचं पूजन. हाही एक प्रकार काल तुम्हाला सांगितला होता. आणि ऐका, भगवान महादेव असा भोळा देव आहे, या देवासारखा भोळा देव नाही. नाथ महाराज स्वतः सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, ओ शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, ओ शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिते, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिते, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे जिते, ओ शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे जिते,
भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. महादेवासारखं दयाळू कृपाळू भोळं दैवत दुसरं कोणतं नाही. भोलेनाथाच्या भोळेपणाची एक कथा आहे, ऐका बरं. एकदा माता पार्वती म्हटल्या, भोलेनाथ, प्रत्येक देव्यांचे पती काही ना काही उद्योग करतात. कुणाचे पती समुद्राचा कारखाना, समुद्रामध्ये रत्नांचा व्यापार करतात, कोणी कोणी पुस्तकांचा व्यापार करतात, कोणी काय व्यापार करतं, कोण कोण उद्योग करतं. तुम्ही काहीच करत नाही हो. नुसते स्मशानात बसता आणि रामाचं भजन करता, दुसरं काहीच करत नाही. मला असं चार चौघीमध्ये गेलं, महिला मंडळ एकमेकीला म्हणायला लागल्या, तुमचे मालक काय करतात, तुमचे मालक काय करता. मला खूप लाज वाटते, तुम्ही काहीच करत नाही, कसं सांगू लोकांना. महादेव म्हटले, मग पार्वती काय करू मग. मला असं वाटतंय तुम्हाला काय हिऱ्या रत्नांचा व्यापार जमणार नाही, तुम्हाला कपड्याचाही व्यापार जमणार नाही, तुम्हाला सोना नाण्याचा व्यापारही जमणार नाही, तुम्हाला बांधकाम सुद्धा जमणार नाही, तुम्ही शेती करा. महादेव हसले. महादेव म्हणतात, पार्वती शेतीचा अनुभव लागतो, शेती का सोपी वाटते का. सगळ्या क्षेत्रामध्ये अवघड शेती आहे. कारण एक जरी गोष्ट चुकली तर अख्खं साल वायाला जातं, वर्ष वायाला जातं. शेती सोपी नाही. आणि एकदा शेतकऱ्याचं 1 वर्ष वायाला गेलं की शेतकरी 4 वर्ष मागे जातो. एवढं कठीण आहे शेतकऱ्याचं. पार्वती ते जमणार नाही आपल्याला. म्हणे तुम्ही अजिबात काही नाही म्हणायचंच नाही, तुम्हाला शेतीच करावी लागल, नाही तर चालले रुसून माहेराला. भोले बाबा म्हटले, काय डोक्याला ताप झाला आता हे आपल्याला. बरं पार्वती ठीक आहे, शेती करतो मी, पण त्याला नांगर पाहिजे, बैल पाहिजे, जमीन पाहिजे. आपण बर्फात राहतो, पहाडात राहतो, इथं काय उगवणार आहे. म्हणे मग मित्र कामाच्या वेळेला नाही तर काय फक्त खायला आहेत का काय. म्हणे कोण मित्र. म्हणे द्वारकाधीश तुमचा कृष्ण चांगला मित्र आहे. उठलं की कृष्ण कृष्ण म्हणता, सारखं भजन करता. मग कृष्णाकडे जा, आणि कृष्णाकडे भरपूर शेती आहे. कृष्णाची शेती उसनवारी घ्या. म्हणे नंदी. म्हणे आपला एक नंदी, आणि कृष्णाकडं गाईची खूप खोंड आहे, त्यातलं एक खोंड घ्या. म्हणे नांगर. आणि कृष्णाचा भाऊ बलराम दादा, बलराम दादाकडं एक नांगर आहे, आणि बलराम दादाचा नांगर घ्या. भगवान शंकर तयार झाले. पार्वती जाऊ का शेती करायला. म्हणे जा. भोलेनाथ शेती करण्यासाठी आले. द्वारकेमध्ये आल्यानंतर द्वारकाधीशाला खूप आनंद झाला. आइए महाराज, भोलेनाथ आप आओ, कितने दिन हो गए आपको आए हुए, आप आए हो यहाँ पर, यह हमारा बहुत बड़ा भाग है, हम धन्य हुए आपके दर्शन से. शिव जी कहने लगे, द्वारकाधीश आपकी जय हो, हम आपसे कुछ खास बात करने आए हैं, एक बहुत ही जरूरी काम लेकर हम आपके पास आए हैं. बताइए शिवजी, आपकी मैं क्या सेवा करूं. भोलेनाथ सांगा मी तुमची काय सेवा करू. आणि काही नाही, मला शेती करायची, थोडीशी मदत करा शेतीला. शेती तुम्ही बाबा, तुम्हाला भजन जमतं, शेती जमत नाही. जे जमतं तेच माणसांना करावं, जे जमत नाही ते करायच्या भानगडीतच पडू नये. ज्या बाईला पिठलं भाकरी चांगलं करता येते त्यांनी पिठलं भाकरीच चांगलं करावं, त्यांनी पुरणाच्या पोळीच्या नादीच लागू नये. आणि पिठलं भाकरी ज्या बाईला खूप छान करता येतं तिला जर म्हटलं पुरणाची पोळी कर तर मेळ बसणार नाही. पुरण बेसनासारखं करल बिचारी, त्यांना पोळी होणार नाही. ज्याला जे जमतं ते करावं. तुम्ही भजन करणारे आहात, तुम्हाला शेती जमणार नाही. नाही म्हणे पार्वती ऐकतच नाही, मला शेतीच करावी लागणार आहे. ठीक आहे भोलेनाथ, काय मदत करू. भोले बाबा बोलले, थोडीशी जमीन द्या, एक बैल द्या, तुमच्याकडे भरपूर बैल आहेत, गाई म्हशी खूप आहेत, एक बैल द्या,
आणि दादांना गोड बोलून तेवढा नांगर द्या दादांचा. ओके म्हणे, दिलं. तुमच्यासाठी काही पण द्यायला तयार आहोत भोलेनाथ. हे काय घेऊन बसला, तुम्ही फक्त सांगा काय पाहिजे. भोलेनाथाला दिलं. भोले बाबा म्हणतात, देवा बरं ठीक आहे सगळं भेटलं, पण शेतात काय पेरू तेच कळत नाही. कृष्ण भगवान म्हटले, मी सगळं सांगतो, फक्त पहा. आता तुम्ही माझा नंदी घेतला, नांगर घेतला, जमीन घेतली, म्हणजे आपला व्यवहार झालाय. तुम्ही कष्ट करणार, वस्तू माझी वापरणार. एकच करा, एकच सांगा मला, शेतात पीक चांगलं उगवल्यानंतर वाटणी कशी करायची. म्हणे थांबा पार्वतीला विचारतो. फोन लावला. हॅलो पार्वती, सगळं ओके झालंय, फक्त पेरणी झाल्यानंतर पिकाचा वाटप कसा करायचा ते काही कळना, नेमकं कसं करू. माता पार्वती म्हटल्या, स्पीकर ऑन तर नाही तुमचा. नाही नाही स्पीकर काही ऑन नाही माझा. मग ऐका, लक्ष देऊन व्यवस्थित ऐका. जमिनीच्या वरचं सगळं पीक आपल्याला आणि जमिनीच्या खालचं कृष्णाला. याच्यात अजिबात बदल करू नका, नाही तर विसरलं म्हणताना पोहा पुन्हा माझ्याशी गाठे. ठेवा फोन, पेटवला फोन. भोलेनाथ म्हटले, भगवान द्वारकाधीश, जमिनीच्या वरचं सगळं पीक मला आणि जमिनीच्या खालचं तुम्हाला. वा 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 भोलेनाथ, जय हो आपकी, काही हरकत नाही. जमिनीच्या खालचं मला, वरचं तुम्हाला. हा ते झालं आपलं डन. पण पेरू काय? काही नाही, भुईमुग पेरून टाका. कधी शेती केली नाही, भोलेनाथ शेती करायला निघाले, सगळा भुईमुगच पेरला. नंदी घामा घुम. ती डोक्यातली गंगा पाणी भरू भरूच परेशान. आणि तिकडून व्हिडिओ कॉल करून दाखवायची, पार्वती कसा आला बघ भुईमुग. एक नंबर, एक नंबर शिवजी, खूप छान. आता सगळ्यांना सांगन, माझा मालक काय रिकाम टेकडा नाही, शेती करणार आहे. एक नंबर सगळं भुईमुग आला, हिरवा 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 गार. 3 महिन्यात येणारं पीक. कृष्ण भगवान आले, द्वारकाधीश कसा वाटतोय भुईमुग. आणि एक नंबर आलाय. पण भोलेनाथ, तुम्हाला शेतीतलं जास्त कळत नाही, भुईमुग आता काढायला आलाय. अहो म्हणे, शेंगाच दिसनात अजून. म्हणे शेंगांची काळजी करू नका, वरचा पाला काढून घ्या. आता जमिनीच्या वरचं पीक तुम्हाला आणि खालचं मला. नियमाप्रमाणे सगळा पाला काढून घ्या. सगळा पाला काढून घेतला. गाठोड्याच्या गाठोडे बांधले, गाडीत टाकले, भोले बाबा निघाले. एक सुद्धा शेंग नाही. माता पार्वती पाण्याचा घडू, हळदी कुंकू, दिवा, भाकरीचा तुकडा, आरती ओवळा. बस बस. आणि मग माता पार्वतीला वाटलं, वा वा, माझ्या पती परमेश्वरानं आता शेती केली. काय भुईमुग आला, हिरवा हिरवा गार दिसत होता. आणि मग आरती ओवाळली. म्हणे, भोलेनाथ किती पोते शेंगा आणल्या. म्हणे, पोते नाही, गाठोडे आणलेत, गाठोडे. काय गाठोड्यात. म्हणे, फक्त पालाच, शेक सुद्धा शेंग नाही. भोलेनाथ तुम्ही हे असं कसं केलं. म्हणे, तू सांगितलं तसंच केलं. जमिनीच्या वरचं आपल्याला आणि खालचं कृष्णाला. म्हणे, बरं आहे का आता. भोलेनाथ चुकलंय तुमचं गणित, आता परत जा आणि आता बोली अशी करा, खालचं पीक आपल्याला आणि वरचं कृष्णाला. आणि आता काम सक्सेस करूनच यायचं, तसं यायचंच नाही. ठीक आहे पार्वती, निघालो, आले. जय हो द्वारकाधीश, जय हो आपकी. काय एक नंबर शेती झाली भुईमुगाची. माझी पार्वती फार खुश झाली. आणि पार्वतीनं सांगितले, पुन्हा शेती करा. भोलेनाथ तयार आहे, सांगा काय पाहिजे ते. पण म्हणे, सगळं तुम्ही द्याल मला, पण यावेळेला बोली वेगळी आहे. म्हणे, कशी बोली आहे. म्हणे, जमिनीच्या खालचं पीक आम्हाला आणि जमिनीच्या वरचं तुम्हाला. ओके, दिलं दिलं, खालचं तुम्हाला आणि वरचं आम्हाला. पण ऐकून घ्या भोलेनाथ, जे पीक मागच्या वेळेला पेरलं ते जर आता पेरलं तर येत नाही, आता बदलून पेरावं लागेल. म्हणे, मग काय पेरू आता. काय नाही म्हणे, ज्वारी पेरून टाका. साऱ्या शेतात ज्वारी. नंदी सगळे हैराण.
घामाघूम पोटाला खायला नाही, नुसते शेतात नाका तोंडात माती गेली. शिवजी तिथंच ढेकळात पडायचे आडवेन भजन करायचे. काय सुंदर ज्वारी आली, दाणेदार कंस लागली. द्वारकाधीश आले, जय हो भोलेनाथ, काय तुमच्या हाताला यश आहे म्हणे. एखाद्या शेतकऱ्याला 50 वर्षाच्या अनुभवात एवढं पीक येणार नाही, काय पीक आलंय म्हणे. वा 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 शिवजी, आता बोलीप्रमाणे जमिनीच्या खालचं तुम्हाला आणि वरचं आम्हाला. चला कापा, चालू करा, घ्या काढून. सगळं पीक कापून घेतलं, ज्वारी काढून घेतली. आणि भोलेनाथ म्हटले मला, म्हणे काय खालची बुडखं तुम्हाला. सगळी बुडखं काढून घेतली, गाडीत बसली, निघाले भोलेनाथ. माता पार्वती थोड्या दचकूनच होत्या. आता ह्या वेळेला काय घेऊन आले काय कुणास ठाऊक. मागच्या वेळेला पाला आणला, आता ह्या वेळेला काय घेऊन येत आहे. शिवजी काय आणलंय आता. म्हणे हिरवं नाही, दाणे नाही, पीक धान्य नाही, काहीच नाही, फक्त खालचे बुडकच. माता पार्वती म्हटल्या, 2-2 वेळा कृष्णानं फसवलं, असला चालक मित्र काही कामाचं नाही. आता तरी थोडंसं चतुरपणा करा, तुम्ही एवढे भोळे कसे आहेत. आता पुन्हा जा आणि आता बोली अशी करा, जमिनीच्या खालचं पण आपल्याला, जमिनीच्या वरचं पण आपल्याला, आणि मधलंच कृष्णाला. ठीक आहे पार्वती, जातो. भोलेनाथ आले. द्वारकाधीश जय हो आपकी, जय हो जय हो, या 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 भोले बाबा या. आता एक शेवटचा चान्स आम्हाला शेतीचा द्या. हो म्हणे दिला, पण यावेळेला बोली थोडी वेगळी आहे. म्हणे काय. म्हणे जमिनीच्या खालचं पण आम्हाला, वरचं पण पीक आम्हाला, मधलंच तुम्हाला. द्वारकाधीश म्हटले ओके, काहीच अडचण नाही, फक्त मागच्या वेळेला पेरलेलं ते आता पेरून चालणार नाही. म्हणे मग काय पेरू आता. म्हणे आता मका पेरून टाका, मका. असली मका पेरली, असली तुफान मका आली. कुणी पण भोलेंड बाबाची ती मका पाहायला वा 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 म्हणे. शेतकरी असावा तर असा. काय मका आली, दाणेदार कंस लागली, हिरवी गार मका. द्वारकाधीश आले मोठ्या थाटात, रथात बसून. वा वा भोले बाबा जय हो जय हो. आता मका काढायला आली, वरचं तुम्हाला, खालचं तुम्हाला, मधलंच मला. सगळी मका काढून घेऊन घरी गेले आणि शिवजीला फक्त पाचोळा आणि बुडखं घेऊन पाठवून दिलं. माता पार्वती म्हटल्या, काही कामाचे नाहीत तुम्ही, ना शेती जमना ना काही जमना, नुसते स्मशानात राहता आणि भजन करता. तुम्हाला नसतं शेती करायला पाठवलं तर बरं झालं असतं. नाराज होऊन असले दोघांची जोरात भांडणं लागली. आणि तेवढ्यात द्वारकाधीशाचा फोन आला. हॅलो भोले बाबा, भेटायला यायचं होतं. माता पार्वती म्हणतात कुणाचा फोन आहे. द्वारकाधीशचा आहे, द्वारकाधीश. ते मोबाईल थोडासा थांबवा, माझा ऐका. आणि मोबाईल मधली भांडणं तिकडे ऐकवायला देता ना तुम्ही. हा नाही ग पार्वती, आपल्या घरातलं भांडण लोकांना कशाला ऐकायला द्यायचं. हा द्वारकाधीश बोला ना. नाही भेटायला यायचं होतं मला, कधी येऊ. म्हणे आता थोडंसं वातावरण चांगलं नाही मनासारखं, पुढच्या आठवड्यात या. नाही नाही भोले बाबा, मला थोडंसं तीर्थयात्रेला जायचं होतं, म्हणून आत्ताच येणं थोडंसं गरजेचं होतं. बरं ठीक आहे, आले तरी मी बाहेरच्या बाहेर भेटतो तुम्हाला, आतमध्ये काही येऊ नका तुम्ही इकडं. द्वारकाधीशानं एका गाडीमध्ये भुईमुगाच्या शेंगा, एका गाडीमध्ये ज्वारी, एका गाडीमध्ये मका, अशा गाड्या भरून 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 भगवान शंकराच्या कैलासाकडे निघाल्या. माता पार्वती तुडुंब फुगलेल्या होत्या, रागात होत्या. आणि जेव्हा द्वारकाधीश दारात आले, सांगितलं मैया पार्वतीला, मा माझ्या भोले बाबानं जे शेतात कष्ट घेतले ना, ते सारं धान्य पीक मी घेऊन आलोय गाडीमध्ये. हे जे काही आहे ते भोले बाबाचं आहे. पण हात जोडून माझी तुम्हाला विनंती आहे, माझा भोलानाथ हा फक्त भजनच करू शकतो, त्याला दुसरं काहीही जमत नाही. आणि हा माझा भोळा बाबा किती जरी यानं कष्ट घेतले, किती जरी प्रयास केले, प्रयत्न केले, तर हा जगाचंच कल्याण करतो, स्वतःचा स्वार्थ साधत नाही. या देवासारखा देव नाही. जगाचं कल्याण एवढीच एक गोष्ट माझ्या महादेवाला जमते. माता पार्वती खुश झाल्या आणि पुन्हा हात जोडले. द्वारकाधीश, आजपासून माझ्या महादेवाला काही काम लावणार नाही, मीच त्यांची सेवा करण.
आणि त्यांच्यासोबत जगत कल्याणाच्या त्यांच्या सेवेत मी त्यांच्यासोबत राहील. उमापती महादेव की जय. म्हणून सगळ्या देवांचा देव महादेव हा अतिशय भोळा देव आहे. या देवाचं भोळेपण भोळेपण निराळं आहे. त्याच्या दरबारात जे भक्त जातात ना, त्या भक्तांना काय देईल काही सांगता येत नाही. पहा, आपल्याच गावातून एक अनुभव आलेला आहे. एका ताईंनी एक पत्र दिलंय. त्या ताई सौ शोभा सावंत यांनी एक आपला अनुभव सांगितलाय. त्या म्हणतात, दीदी, परमपूज्य पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी वंदन. तसेच सोनाली दीदी करपे यांना पण माझा कोटी कोटी नमस्कार. मी माझे झालेले मनातले भोले बाबांनी दिलेले साक्षात्कार सांगत आहे. पूज्य गुरुदेव यांची कथा आम्ही ऐकायला सुरू केली. गेली 4 वर्ष मी आस्था चॅनलवरती कथा ऐकते. माझे मन भोले बाबाकडे ओढत गेले. एक लोटा जल सब समस्या का हल हे वाक्य माझ्या हृदयात कोरल्या गेले. तेव्हापासून मी मंदिरात जायला सुरुवात केली. माझ्या पायाला अशी दुःखे होती, जखमा होत्या की मी त्याला दवाखान्यात दाखवल्यानंतर त्या जखमांना पाहून लोक इसबगुल आहे असे म्हणत होते. त्या जखमांना पाहून मला इतका त्रास होत होता की मी जिथं बसल तिथे ते दिसले की आणखी ते खाजवायचं. माझे पाय खूप खराब झाले होते. माझ्या कुणी पाया पडू नये मला एवढं वाटायचं. शिरूर अनंतपाळ येथे राजस्थानचे डॉक्टर आले होते. मी तिथे उपचार केला, पण मी जेवढे औषध गोळ्या घेतले ना तेवढेच कमी व्हायचे. नंतर माझे पाय जशास तसे व्हायचे. नंतर परमपूज्य गुरुदेव यांनी सांगितलेला उपचार चालू केला. 2 वेळेस मी ते व्रत केलं. पूज्य गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे मी नंदीच्या कानात बोलले, आता शंभू महादेव जे करतील ते तुम्हीच कराल. असे वाक्य माणसांना सांगितल्याप्रमाणे मी मंदिरात महादेवाला बोलले. आणि तेव्हापासून रोज तीर्थ, शंभू महादेवाला पाणी घातलेलं तीर्थ घेऊन मी पायावर सोडायचे. 3 महिन्यात माझे पाय खूप छान झाले आहेत. आता मी माझ्या मुलीबद्दल सांगते. माझे जावाई प्रकाश गोविंद सोमूसे लातूर येथे लोकमंगल माऊली ज्वेलर्स येथे नोकरी करत होते. काही कारणास्तव त्यांना तिथून काढण्यात आले व माझ्या मुलीने मला फोनवरून रडून सांगितले की माझ्या मालकाची नोकरी गेली आहे. आता मी काय करू? मी जे कथेत ऐकलं होतं की ते कथा मी तिला ऐकायला सांगितली. नंतर ते 4-5 वर्ष दुसरीकडे काम केले. पूज्य गुरुदेवांची कथा ऐकली आणि पशुपतीचे व्रत चालू केले. वा, माझ्या मुलीने पशुपतीचा पहिला सोमवार केला. त्याच दिवशी त्यांना तिथून कॉल आला आणि त्यांना दाती तुम्ही कामावरती यावे असा त्यांना फोन आला. माझ्या मुलीने पशुपतीचे व्रत मनोभावे पूर्ण केले. त्याचे फळ तिला सुद्धा मिळाले. हे पत्र मला खूप दिवसापासून पूज्य गुरुदेव पंडित प्रदीप मिश्राजी यांना सिहोर येथे पाठवायचे असे वाटत होते, पण हे मला नाही जमले. पण सोनाली दिदी, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून शिवपुराण कथेमध्ये माझे सार्थक झाले. तेही कथा केशव भैया वाघमारे यांनी व समस्त गावकरी परिवार यांनी ही कथा ठेवल्याबद्दल माझे मनोगत मी व्यक्त केले. श्री शिवाय नमस्तुभ्यम. वा वा वा, फार छान पत्र लिहिलं तुम्ही ताई, शोभाताई. आणि खरंच आपलं मन जर शुद्ध असेल, आपला भाव शुद्ध असेल, कथेच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, वर्षभर तुम्ही कथा मोबाईलवरती ऐका, पण वर्षातल्या 2 कथा मंडपात बसून ऐका. भोलेनाथाला अंतःकरणातली साध घाला आणि अविश्वास नाही, निष्ठा ढळू द्यायची नाही. माझं काम होईल का नाही असा अविश्वास मनात आणायचं नाही. सेवा अखंड चालू ठेवा. तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम माझा महादेव करेल, माझा भोलानाथ करेल. हा अनुभव नळेगावमध्ये एकट्या या शोभाताईंना नाही, अशा माझ्या कितीतरी माऊल्या असतील की त्यांना असे भगवान महादेवाचे आलेले अनुभव की त्यांनी सेवा केली आणि त्यांना फळ मिळालंय.
असे कितीतरी अनुभव असतील. बस आपण सेवा करत राहा, आपलं कल्याण होईल. आणि महादेवावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. माझ्या महादेवाला माहिती आहे कोण माझी कशी सेवा करतंय आणि कोणाला कसं फळ द्यायचं हे त्याला माहिती आहे. आपली सेवा लोकांना दिसावी हा हिशोब डोक्यात ठेवायचा नाही. माझी सेवा महादेवाला दिसली पाहिजे हा भाव अंतकरणात ठेवून तुम्ही सेवा करत चाला. एक तांब्याभर पाणी घालायला काही लागत नाही. एक लोटा जल और सब समस्या का हल. तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास तुमचं तरण तारण करेल आणि तुमच्या जीवनातल्या अडचणी संपून जातील. जीवन सुखी होईल, सुजलाम सुफलाम होईल. कुणाच्या जीवनात संकट असतील तर त्या संकट निवारण होतील आणि ज्याच्या जीवनात एकही अडचण नाही त्याच्या जीवनात आनंदी आनंद होईल, त्याचा आनंद टिकून राहील. हे महादेवाचं महात्म्य आहे. उमापती महादेव की जय. तेरी डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगरी आई
शिव हर हर महादेव.